कोल्हापूरमध्ये जुना राजवाडा पोलीस स्थानकाबाहेर आता शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर कोल्हापूरमधील जुना राजवाडा पोलीस स्थानकाबाहेर शिवप्रेमी हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। कारण प्रशांत कोरटकरला जुना राजवाडा पोलीस स्थानकात आणलं गेले, त्याची वैद्यकीय तपासणी ही पार पडलेली आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जुना राजवाडा पोलीस स्थानकाबाहेर शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। तर यावेळी या शिवप्रेमींमध्ये सध्या बाचाबाची सुरू झाल्याची देखील माहिती समोर येते। शिवप्रेमींकडून जोरदार घोषणाबाजी यावेळी प्रशांत कोरटकर विरोधात केली जाते आणि त्याचबरोबर यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या सर्व पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात थेट घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत। अमर, सध्या शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत, काय अधिक अपडेट? अंकिता, जसं कोल्हापुरामध्ये कोरटकरला आणलं असं बातमी कळाली, त्यानंतर शिवप्रेमी हळूहळू जुना राजवाडा पोलीस स्थानकाच्या दारामध्ये येत आहेत। ज्यावेळा म्हणजे एक सोशल मीडियावरून पोस्ट केली जात होती की नागपूरचा कुत्रा कोल्हापुरातली पायतान दाखवलं जाईल, त्यामुळे कोल्हापुरातलं वातावरण संवेदनशील होत आहे आणि आता शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते सगळ्यात जास्त इथे जमलेले आहेत, त्याचबरोबर शिवप्रेमीही जमलेले आहेत। आपल्यावर काही बोलण्यात आहेत, काय सांगाल की आपण एका पक्षाचे कार्यकर्ते आहात आणि आपल्याला इथं बोलू आला आहे तुम्ही? ज्या आरामखोर कोल्हटकरनं छत्रपती शिवरायांच्या बद्दल संभाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द वापरले, महिनाभर त्याला पोलिसांना पकडता येत नव्हतं, अशा माणसाला कोल्हापुरी हिसका दाखवण्यासाठी कोल्हापुरी चप्पल आम्ही घालून आलेलो आहे। आता कोल्हापुरी चप्पल त्याला इथं कोल्हापुरी हिसका दाखवल्याशिवाय शिवप्रेमी आणि कोल्हापूरची शिवसैनिक गप बसणार नाही। पायतान दाखवण्यासाठी ही सर्वजण इथे जमलेले आहेत, त्याचबरोबर कोल्हापूर पायतानही प्रत्येकजण घालून आले आहेत। आपण बघत असाल की कार्यकर्ते कोल्हापूर पायतानच घालून आहेत, त्यामुळे त्याला कशा प्रकारे काय करतील हे सांगता येत नाही। कोल्हापुरातील सर्व शिवप्रेमी अग्रेसिव्ह झाले आहेत आणि त्याचबरोबर कोरटकरनं ज्या प्रकारे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला, त्याप्रमाणे संभाजीराजांचा अवमान केला, ह्यामुळे पोलिसांनीही सांगितलं होतं की शिवप्रेमींना तुम्ही संयमाची भूमिका घ्या, त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढला आणि शिवप्रेमींना इथं अटकाव केल्यानंतर काही म्हणजे शिवप्रेमी आपल्यावर आहेत। काय सांगाल की तुम्हाला आता पोलिसांनी काय सांगितलं? पोलीस त्यांचं काम करायला लागले की ते म्हणतात आम्ही आता कोरटकरांना कोर्टात नेणार आहे, तुम्ही तुमचं काम करा, शिवभक्त त्यांचं काम करतील। कारण नराधामाला आणलाय समोर, तुम्ही रावण जाळताय, मग रावण जाळत असताना रावणाला फटके देतात का नाही? मग आमच्या समोर तुम्ही रावण आणलाय, शिवभक्त त्यांचं काम करतील, त्यांचा बाण मारतील, त्यांची मशाल आहे ती पेटवतील। निश्चितच त्यामुळे एकंदरीतच आता शिवप्रेमींमध्ये ही संतापाची लाट उसळल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। कारण पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये देखील आता बाचाबाची सुरू झाल्याचं दिसतंय।